करायचं. वॉन्टचे WH क्वेश्चन काल आपण पाहिलं डे 20 काल डे 20 मध्ये की हाऊ टू फ्रेम वर्बल क्वेश्चन्स ऑफ वॉन्ट. काय केलं होतं आपण? हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं, या प्रकारच्या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं आणि ए ग्रुप असल्यामुळं डू वापरून आपण क्वेश्चन बनवला होता आणि डू वापरून आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवला होता. बरोबर? बिकॉज टू मेक सेंटेन्स निगेटिव्ह or to make verbal question, we require helping verb in the sentence. And as there is no helping verb in such type of sentences, we use do as helping verb for the sentences of want and does as helping verb for the sentence of wants. त्यापैकी आपलं want चाललेलं आहे. बरोबर? मग काल आपण वर्बल क्वेश्चन बनवला. मग वर्बल क्वेश्चनचा WH क्वेश्चन कसा बनवायचा? हाऊ टू मेक WH क्वेश्चन फ्रॉम वर्बल क्वेश्चन. सो त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन जो आहे त्या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर योग्य त्या अर्थाचा WH शब्द ठेवला की WH क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. सो टुडे विल गो फॉर WH क्वेश्चन. चला, ग्रुप नंबर 1. ग्रुप WH क्वेश्चन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही प्रकारे आपण चालू करू. चला, सांगा रे मला ग्रुप नंबर 1. पहिलं वाक्य सांगा मला. एक सिंपल सेंटेन्स सांगा वॉन्टचं. कर्त्याला डॅश पाहिजे अशा प्रकारचं एक वाक्य सांगा. आम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिजे. आम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिजे. थांबा, लिहू नका. आता याचं निगेटिव्ह वाक्य बनवायला अडचण येईल. आम्हाला नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणून आपण हे वाक्य लिहिण्याचं टाळू. दुसरं वाक्य सांगा प्रॅक्टिकलचं. आम्हाला नाही पाहिजे. ग्रुप नंबर 1 सांगा. काय सांगितलं वाक्य? नाव सांगा अगोदर. नाव सांगा. अक्षय बोल. आम्हाला नवीन पेन पाहिजे. चला लिहा. मुलांना नवीन पेन पाहिजे. मुलांना कसं येईल ते? नवीन पेन पाहिजेत. बरोबर? इंग्लिश मध्ये पेन्सिल. बरोबर? मराठीमध्ये पेन म्हणतो. एक पेन, दोन पेन. बरोबर आहे की नाही? 2 पेने म्हणतो. नाही म्हणत ना. चला लिहा मग. मग काय होईल पहिलं वाक्य? ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून सांगा. स्टुडंट पेन. अरे गाडवांनो, स्टुडंट्स वॉन्ट आहे म्हणा. स्टुडंट्स वॉन्ट. अरे वॉन्ट. स्टुडंट्स वॉन्ट पेन्स. स्टुडंट्स वॉन्ट पेन्स. अच्छा, नवीन पेन आहे का? न्यू पेन्स. स्टुडंट्स वॉन्ट न्यू पेन्स. ठीक आहे. आता काल आपण शिकलो याचा वर्बल क्वेश्चन शिकलो की नाही? सांगा मला मग. ग्रुप नंबर 1. मुलांना नवीन पेन पाहिजेत का? शेवटी का आलं की काय करायचं? हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि सुरुवातीला ठेवायचं. परंतु या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं वॉन्ट हे ए ग्रुपचं वाक्य आहे. म्हणून आपण डू हे हेल्पिंग वर्ब वापरलं होतं काल. तेच आपण आज वापरू. आणि सांगा मला वर्बल क्वेश्चन सांगा. डू स्टुडंट्स वॉन्ट न्यू पेन? डू स्टुडंट्स वॉन्ट
न्यू पेन. Do students बघा इथपर्यंत तर काहीच अडचण नाही, हे आपलं कालच झालं होतं बरोबर. यामध्ये नवीन काहीच नाहीये. राईट. मग आपण आता याच वाक्याचा कोणता क्वेश्चन बनवला? वर्बल क्वेश्चन बनवला बरोबर. हा सोडून आणखीन काय क्वेश्चन बनवता येतो का? जर हा सोडून आणखीन काय क्वेश्चन बनवता आला तर अर्थात तो कोणता असणार आहे? WH क्वेश्चन असणार आहे. सांगा मग मला ग्रुप नंबर 1 WH क्वेश्चन सांगा याच वाक्यासाठी. मुलांना कोणते पेन पाहिजेत? मुलांना हा चालतंय ना. नवीन पेन कोणते किंवा पाहिजे. नवीन पेन पाहिजेत? माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. 2 लाईन्स रिकामे सोडा. परत एकदा आणखीन 3 नंबरचा WH क्वेश्चन बनवा. हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय लोकांनी सांगितलं? मुलांना नवीन पेन का पाहिजेत? किंवा आणखीन काय होऊ शकतं? कोणाला नवीन पेन पाहिजे? मुलांना नवीन पेन केव्हा पाहिजेत? त्यांच्या घरात बोलणं चालू आहे, माईक बंद करा. आता आपण जर लिहिलं कोणाला नवीन पेन पाहिजेत तर कोणाला म्हणल्याबरोबर काय होईल? सिंग्युलरचा कुठतरी सिंग्युलरचा उल्लेख होईल आणि सिंग्युलरचा उल्लेख झाल्यास मग कुठे जाईल? ते बी ग्रुप मध्ये जाईल. ग्रुप सेम ठेवण्यासाठी मग काय लिहायचं? काय लिहिता येईल? कोणाला नवीन पेन पाहिजे. ग्रुप सेम राहील. कोणाला म्हणजे काय? अनेक आले ना. कोणाला नवीन पेन पाहिजेत. इथं 2 लाईन्स रिकाम्या सोडायच्या म्हणजे आपल्याला एक वाक्य इंग्लिशचं लिहिता येईल का? कारण का मराठी खाली लिहितो, इंग्लिश वर लिहितो. म्हणून इंग्लिश आणि मराठीच्या मध्ये काय लिहावं सोडावं लागतं? एक लाईन रिकामी सोडावी लागते. बरोबर आहे का? बर झालं का इथपर्यंत सगळ्यांचं लिहून? लिहा. जागा सोड ना ठकूबाई. हा व्हेरी गुड. हा बरोबर आहे. मुलांना कोणते बरोबर नवीन पेन पाहिजेत. बरोबर नवीन पेन पाहिजेत. फास्ट ले जरा, फास्ट ले. व्हेरी गुड. क्वेश्चन मार्क दे. बरोबर 2 लाईन सोडायच्या. हा असं करेक्ट. हा लिहिलं का रे सगळ्यांनी? लिहिलं का? येस सर. लिहा. नो सर. येस सर. अबे येस सर. एक जण म्हणतोय नो सर, तू काय येस सर म्हणतोय? हा झालं. मग आता काय करायचं आपल्याला? WH शब्द शोधायचा याच्यामधला. ग्रुप नंबर 1 सांगा मला यातला WH शब्द काय आहे? मुलांना कोणते नवीन पेन पाहिजेत. यातला WH शब्द काय आहे? कोणते नवीन पेन? कोणते म्हणणारे मूर्ख आहेत. मी सांगितलं की नाही तुम्हाला? 5 VIP WH शब्द सांगितले होते की नाही? हा मग ते 5 VIP मधला कोणता आहे? हा एक कोणता आहे? कोणते आणि त्याच्याबरोबर येणारा शब्द जे काय आहे त्या दोघांचं मिळून काय होतं? हे VIP आहे ना. एकटा येतं का VIP? नाही येत. मग काय? कोणते नवीन पेन हा झाला WH शब्द. आपलं काय ठरलं होतं? WH क्वेश्चन बनवताना तू तुझं लिहित राहा. WH क्वेश्चन बनवताना पूर्ण इंग्लिश मध्ये हाच नियम आहे. कुठंच वेगवेगळा नाही. टॉपिक वाईज नियम नाही. अख्ख्या इंग्लिश मध्ये एकच नियम आहे. बघा किती इंग्लिश भारी आहे. काय नियम आहे? कोणताही WH क्वेश्चन बनवताना WH शब्द अगोदर लिहायचा आणि वरील वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. एवढं सोपं आहे. मग WH शब्द आपल्याला सापडलाय. काय? कोणते नवीन पेन. सांगा रे मग ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून सांगा कोणते नवीन पेन. काय होईल? Which new pen? Which
Which new pen? Which new pens will pen कारण कोणती आहे आणि याच्यानंतर काय करायचं वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं असं आणि त्याप्रमाणे ते रिपीट करायचं डू Do student स्टुडंट want वॉन्ट न्यू पेन्स द्यायचं का पुन्हा नाही लिहायचं कारण का न्यू पेन्स ऑलरेडी इथं आलेलं आहे बर हा झाला एक WH क्वेश्चन हा ओम तेजस्विनी काय नाव तेजश्री आणि अशा तत्सम फोर्थच्या मुलांना समजलं आहे का नाही तर मला विचारा ज्यांना समजलं नाही त्यांनी मला विचारा सर हे कसं आलं बरं तुम्ही विचारताय असं समजून मी पुन्हा एकदा सांगतो WH शब्द अगोदर लिहायचा आणि त्याच्यानंतर 2 नंबरचा वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा आता WH शब्दामध्ये यातले काही शब्द असतील ऑलरेडी आले असतील तर ते पुन्हा लिहायचे नाही याचे अनेक आणखी प्रॅक्टिस केल्यानंतर क्वेश्चनची तुम्हाला जास्त क्लॅरिटी येण्याची शक्यता आहे चालायचं पुढं बघा मुलांना नवीन पेन का पाहिजेत आता इथे WH शब्द काय आला WH शब्द काय आला ग्रुप नंबर 1 का या वाक्यामध्ये WH शब्द का. काय आहे का आहे व्हेरी का. नाईस एकटाच आहे बघा एकटाच आहे त्या एकट्याला समोर लिहा आता वाय बरोबर आणि त्यानंतर बोट कुठे ठेवायचं 2 नंबरच्या वर्बल क्वेश्चन वर बोला आता वायच्या नंतर काय बोलायचं तर हे बोलायचं बोला do Why Why do do want students want बघा तुम्ही काय नको म्हणतात ऑन्ट हे बघा ऑन्ट नाही हे असं नाही हे वॉन्ट आहे हे बघा हे ऑन्ट आहे हे वॉन्ट आहे तर हे रॉंग आहे ऑन्ट नाही म्हणायचं वॉन्ट म्हणायचं व व व व वजनाचं वॉन्ट ठीक आहे सो विच कुठे गेलं वाय डू स्टुडंट्स वॉन्ट न्यू पेन व्हेरी नाईस करेक्ट सगळ्यांनी जवळजवळ सांगितलेलं आहे आणि यू ऑल आर करेक्ट इथपर्यंत काय अडचण आहे का तर आपण पुढे चालू आता मुलांना नवीन पेन केव्हा पाहिजेत या वाक्यामध्ये ग्रुप नंबर 1 च्या लोकांनी बोला WH शब्द काय आहे केव्हा व्हेरी गुड आता केव्हा अगोदर लिहायचं बोला केव्हा म्हणजे काय वेन आफ्टर दिस बोर्ड परत ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर बोला वेन स्टुडंट वॉन्ट न्यू पेन आणि क्वेश्चन मार्क कोणाला नवीन पेन पाहिजेत कोणाला म्हणजे काय WH शब्द काय आहे हू ऑल WH शब्द आहे हू ऑल आणि आफ्टर दिस WH वर्ड वर्बल क्वेश्चन इज टू बी रिपीटेड वर्बल क्वेश्चन लिहिताना बोट ठेवायचं वाक्य क्रमांक 2 वर तुम्ही पण ठेवायचं मी उगाच बोंबलत नाही असं एवढा मोठा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये ठेवायचा नाही हे ठेवा म्हणजे काय चूक होत नाही हू ऑल हा दो वॉन्ट हू ऑल म्हणल्या विद्यार्थी कुठं आलं रे इथं हू ऑल डू वॉन्ट न्यू पेन्स बरोबर बर आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या मी एक नवीन संकल्पना सांगणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या बघा एक आहे सैफ अली खान काय नाव आहे सैफ अली खान माहितीये एक हिंदी सिनेमाचा हिरो आहे बर ऍक्टर आहे आता याच्याकडे एक हेल्पिंग वर्ब आहे एक मेन वर्ब आहे ठीक आहे एकाचं नाव काय आहे करीना कपूर
आहे का? एकीचं नाव काय आहे? अमृता सिंग आहे का? आहे. आता जेव्हा सैफ अली खान शूटिंगला जातो तेव्हा अमृता सिंग काय म्हणते? म्हणजे अगोदरची बाईक कोणती आहे? अमृता सिंग आहे. काय नाव अगोदरच्या बायकोचं? मग जास्त हक्क कोणाचा? अच्छा, अमृता सिंगचा असं तुम्हाला वाटतंय? त्यालाच माहिती कोणाचा आहे ते. ओके, जास्त हक्क अमृता सिंगचा, बरोबर. आता मग इथं हे अगोदरची आणि हे नंतरची आहे. जास्त हक्क अगोदरचा असेल ना, बरोबर. तसं इथं पण दोन आले बघा क्रियापदामध्ये. एक अगोदरचं आलं वॉन्ट आणि हे बाहेरून आलेलं डू आहे. मग या दोघांपैकी अधिकार कोणाच चालेल? तर या उदाहरणाला आपण थोडस त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. जेव्हा जेव्हा सैफ अली खान हा शूटिंगला जातो, शूटिंगला सिनेमाच्या, तेव्हा तेव्हा हे काय म्हणते? तिला बरोबर न्यायचा, तिकडे खड्ड्यात टाक, माझ्या घरात ठेवायचं, आणि जर राहिली तिथं तर मी तिच्यावर भांडणं करेल. त्याच्यामुळे तू काय कर, तिला घेऊन जा. हे जस्ट एक उदाहरण दाखवले बरं का. असं कोणतरी असतं. जर सैफ अली खान आला त्याचा वकील तर मी बघून घेईल काय बोलायचं. ठीक आहे, ओके. एक लक्ष द्या. तर हे काय म्हणते? अमृता सिंग म्हणते की करीना कपूरला माझ्या डोळ्यासमोर ठेवायचं, आणि जर ठेवलीच तर याद राख, तुझे माझं परत भेट आहे. मग हा, तू मग काय कर, तिला तुझ्याबरोबर घेऊन जा, मला काही अडचण नाही. माझ्या घरात इथं समोर माझ्या ठेवायचं. हा, तू आहे तोपर्यंत ठीक आहे बुवा. पण तो नसताना आपण तिथं काय पटणार? तू तिला घेऊन जा, किंवा तिच्या माहेराला सोड, किंवा तिकडं. हा, मला सांगायचं नाही. मग काय झालं इथं? अंदरवाली बाहेरवाली एक विषय धरा, किंवा दुसरा विषय धरा, तुम्हाला आवडेल तो. ठीक आहे. मग अधिकार कोणाचा जास्त आहे? अमृता सिंगचा. जर गेला शूटिंगला तर हे आमने सामने आल्यास काय करतील? डिशुम डिशुम. मग हे डिशुम डिशुम झाल्यास हे कोणाच योग्य नाही. याला आल्यास परत मग याला केस उत्तर बसावं लागलं, अरे काय झालं हे वगैरे वगैरे. त्याच्याऐवजी काय करतं हे, तू काय कर, मी नसताना तू काय घरात राहू नकोस, तुझ्या पाया पडतो, बरोबर. तसं इथं बघा, इथं काय झालं बघा, इथं लक्ष द्या. ते प्रमाण इकडे वापरू आपण. बघा इथं वेन नंतर काय आलं? डू आलं की नाही? डू कोण आहे? करीना कपूर, बरोबर नाही? आणि वॉन्ट काय आहे? अमृता सिंग. समजलं? आणि सब्जेक्ट म्हणजे काय? करता. करता म्हणजे काय? म्हणजे कोण? सैफ अली खान. समजलं? आता इथं घरी आहे तो, त्यामुळे एका बाजूला कोण आहे? एका रूम मध्ये, दुसऱ्या रूम मध्ये, बरोबर. इथे मात्र काय आहे बघा, कुठे गेला? शूटिंगला गेला. आता दोघे आले का समोर समोर? आता काय होईल? डिशुम डिशुम. मग डिशुम डिशुम टाळायचं काय करायचं? ए बाई, तू काय इथं राहू नको, तिला एकटीला राहू दे, म्हणजे घरात शांतता नांदेल. समजलं? म्हणजे तात्पर्य, सब्जेक्ट जर मध्ये नसेल तर बाहेरचं क्रियापद आणि आतलं अगोदरचं क्रियापद हे आमने सामने एकमेकाच्या येऊ शकत नाही. आले तर काय करतात? डिशुम डिशुम करतात. म्हणून नियम लक्षात ठेवायचा. जेव्हा जेव्हा, लक्षात घ्या आता, जेव्हा जेव्हा, आता हे नियमाला मी काय करतो, शॉर्ट मध्ये लिहितो. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा WH शब्दामध्ये व्यक्त केला जातो, जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा WH शब्दामध्ये व्यक्त केला जातो, एरो असा केलाय, म्हणजे WH शब्दामध्ये सब्जेक्ट म्हणा किंवा सब्जेक्ट मध्ये WH शब्द म्हणा. ठीक आहे. तेव्हा तेव्हा WH क्वेश्चन बनवताना ए ग्रुपसाठी डू, बी ग्रुपसाठी डज, व जेव्हा आपण पास्ट मध्ये जाणार आहोत तेव्हा डिड यांचा वापर होत नाही. कारण हे कोणाला रिप्रेझेंट करतात? बरोबर, करीना कपूरला. करीना कपूरला काय करायचं मग? सेपरेट त्या दिवशी 4-5 दिवसाची रूम करून द्यायची, तू बाई तिथं राहा. पण वाक्यात काय येऊ नको, आमच्या या मोठ्या घरात काय राहू नको, असं कोण म्हणतं? सैफ अली खान. तात्पर्य, सब्जेक्ट जर तिथं नसेल तर याचा अर्थ सब्जेक्ट कुठे गेलाय? W शब्दामध्ये गेलाय. मग हे आमने सामने येतील असे काय होतं? परिस्थिती निर्माण होते, आणि तेव्हा मग काय करायचं? डूला काढून टाकायचं.
डू चालणार नाही. मग नियम काय बनवला? आणि हा नियम फक्त पॉझिटिव्ह मध्ये आहे. कुठं आहे? फक्त पॉझिटिव्हच्या सेंटेन्स मध्ये आहे. आता निगेटिव्ह मध्ये काय होतं? निगेटिव्ह मध्ये दोघांच्या मध्ये नॉट येतं, म्हणून ते भांडण होऊ देत नाही. सब्जेक्ट जरी काय झाला तर दोघांच्या मध्ये नॉट हे निगेटिव्ह साठी आलेलं असतं. ते त्या दोघांच्या मध्ये असल्यामुळं दोघीही सेफ असतात, भांडणं होत नाही, डोकं फुटत. समजलं? अशा पद्धतीनं याला आपण हा नियम समजून घेतलाय. समजलं का? ऑनलाईन वाल्यांना समजलं का? समजलं का? Yes, sir. करणं कपूर नाही, ते फक्त आपण समजण्यात घेतलं होतं. ठीक आहे. तर जेव्हा मग अशी अवस्था आहे तेव्हा काय करायचं? मग हू ऑल, हा बोला, हू ऑल वॉन्ट न्यू पेन, अँड दिस रूल इज ऍप्लिकेबल ओनली इन पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह मध्ये कसं काय नाही आवश्यकता पडत त्याची, ते आपण बघू प्रॅक्टिकल मध्ये. चला हे पण लिहून घ्या. हे एवढंच लिहा. सैफ अली खान लिहिण्याची काही आवश्यकता वाटत नाही. एवढं लिहून घ्या. त्याला समजून कसं घ्यायचं? सब्जेक्ट हा WH शब्दामध्ये गेल्यास काय करायचं? WH क्वेश्चन बनवताना डू डज डिड काढून टाकायचं. ठीक आहे. ले तेच लिहायचं, काय अडचण नाही. तर फोर्थची मुलं लिहित आहेत का? समोर टीचर असतील फोर्थच्या मुलांच्या तर बोला. टीचर्स किंवा पालक लिहित आहेत का सांगा. फोर्थची मुलं, पालकांनी सांगितलं तरी चालेल. येस सर. ओके, ते जाता लिहित आहेत. बघा बाजूला सरकतो, लिहून घेऊ द्या. उशीर लागू द्या, समजून घेऊ द्या. बघा रे, आणखीन एक तुम्ही लिहिता लिहिता मी सांगतो. इथं पण मी 3च नंबर दिलाय, इथं पण 3च नंबर दिलाय, इथं पण 3च नंबर दिलाय, इथं पण 3च नंबर दिलाय. याचा अर्थ मला 3च्या पुढे इंग्लिशच्या मास्टरला काउंटिंग येत नाही असं अजिबात नसते. ठीक आहे. मात्र हे सगळे एकाच प्रकारचे क्वेश्चन्स आहेत आणि याला आपण म्हणतो WH क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय असतं? WH शब्द असतो, नंतर वर्बल क्वेश्चन आहे तसंच लिहिलेला असतो, जे आपण ऑलरेडी गोइंग टू मध्ये बनवलेलं होतं. बरोबर? हे काही नवीन नाही आपल्याला. सो शॅल वी गो अहेड विथ निगेटिव्ह साईड? तसं आपण गोइंग टू मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनवलं होतं की नाही? तसं हे पॉझिटिव्ह साईड आहे आणि निगेटिव्ह साईड आपण आता बनवू. चला सांगा मला. ग्रुप नंबर 2 जागे व्हा. कुठे गेलं माझं डस्टर? ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 2 सांगा मला याचं निगेटिव्ह वाक्य सांगा. मुलांना नवीन पेन पाहिजे तर निगेटिव्ह काय होईल? नाही पाहिजे. पेन नाही पाहिजे. परत नंबर 1 पासून चालू ना. मुलांना, बरोबर आहे, मुलांना नवीन पेन नाही पाहिजेत. बरोबर? मुलांना नवीन पेन नाही पाहिजेत. ओके. आता तुम्हाला सांगितलं होतं मी निगेटिव्ह बनताना. निगेटिव्ह काल बोललोच ना आपण, बरोबर नाही? सांगा मग याला ग्रुप नंबर 2 सांगा रे. स्टुडंट Do not want new pen. करेक्ट, व्हेरी नाईस. डू नॉट वॉन्ट न्यू पेन्स. व्हेरी नाईस. निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी 2 प्रकारे लिहायचं आपल्याला. सांगा काय होईल आणखीन एका प्रकारे? Students don't want new pen. Don't want Correct. don't want new pen. स्टुडंट्स डोंट वॉन्ट न्यू पेन्स. बरोबर, करेक्ट आहे. मग आम्ही पण लिहितो इथं. स्टुडंट्स डोंट वॉन्ट न्यू पेन्स. ओके. आता आपल्याला काय करायचं? वर्बल क्वेश्चन बनवायचा, जो आपण काल बनवला होता. आज साठी काही नवीन नाही तो. सांगा मग वर्बल क्वेश्चन सांगा रे. ग्रुप नंबर 2. मुलांना नवीन पेन नाही पाहिजेत का? मुलांना नवीन पेन नाही पाहिजेत का? सगळ्यांनी बोलायचं. पालक लोकांनी छडी नवीन ठेवा घरामध्ये हातामध्ये, आणि नाही बोलला की मागून एक ठोका मारा त्याला. आणि क्लास संपेपर्यंत 4-5
असे वळव म्हटले पाहिजे. मोठ्या एवढं जनावर सगळं नका मारू, मात्र कमीत कमी त्याचा मार्क आला पाहिजे. ठीक आहे. छडी लागे छाम छाम, अर्थात शिक्षकांनी छडीचा वापर करू नये अशी माझी रिक्वेस्ट आहे. हा, मुलांना नवीन पेन नाही पाहिजेत का? Do students बोला रे not ग्रुप नंबर 2. बघा काय करायचं, अगोदर डू ला सांगायचं इकडे जा, इकडे डोंट ला सांगायचं इकडे जा, आणि त्याप्रमाणे बनवायचं. सांगा डू students not want new pen. New pen. डू स्टुडंट्स नॉट वॉन्ट New pen. न्यू पेन नाही रे, पेन्स आहे. आता अनेक लोकांना एकच पेन कसं द्यायचा रे? हा, दुसऱ्या पद्धतीनं सांगा, डोंट स्टुडंट्स वॉन्ट New pen. न्यू पेन. डोंट स्टुडंट्स वॉन्ट न्यू पेन्स. आता आपल्याला हे लिहून घ्या व्यवस्थित इथपर्यंत. सर्व मुलांनी नोटबुक्स होमवर्कच्या तयार ठेवा. मी अचानक एका दिवशी आलो तर अगोदर दिवशी सांगाल मी की नोटबुक्स घेऊन या, आणि त्या दिवशी कोणाच्या कंप्लीट नसेल तर तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर काय केलं जाईल, ग्रुप मधून रिमूव्ह केलं जाईल. टीचर्स, होमवर्क वर ऍक्शन तुरंत घ्या. नाही होमवर्क केलं तर त्यांची नावं सांगा, किंवा तुमच्याकडे तुम्ही आहेत, यू ऑल आर ग्रुप ऍडमिन, त्यांना काढून टाका त्या मुलांना. त्यांना होमवर्क नाही करायचा, त्यांनी फक्त रेकॉर्डिंग बघायचं, लाईव्ह सेशन बघायचे नाही. लिहिलं का? लिहिलं का? तुझं नाव काय आहे? श्रेया. तुझं? श्रेयस. अंदाजे म्हणलो मात्र ते खरंच निघालं. हा, बर सांगा रे ग्रुप नंबर 2. टेल मी सुटेबल WH क्वेश्चन फॉर दिस सेंटेन्स. सांगा. मुलांना नवीन पेन का नाही पाहिजे? चालेल ना. मुलांना नवीन पेन का नाही पाहिजेत. लक्षात घ्या रे. बघा, जे वाक्य आपण इकडे लिहिले तेच वाक्य इकडे लिहावे असं अजिबात नाही. इकडे जे सुटेबल तुम्हाला वाटतील ते स्वतंत्रपणे सांगा. का नाही पाहिजेत. ओके. मुलांना नवीन पेन का नाही पाहिजेत. यातला WH शब्द बघू आपण. 2 ओळी सोडा आणि मला पुढचा WH क्वेश्चन सांगा ग्रुप नंबर 2. मुलांना आणखीन एखादा? नाही पाहिजे. काय? मुलांना पेन का नाही पाहिजे? अरे येड्या, मग इथं काय लिहिलं मग? मुलांना नवीन पेन का नाही पाहिजे हेच लिहिलं ना रे. कोणत्या मुलांना नवीन पेन नाही पाहिजे? बर बर बर, असं लिहायचं का? लिहू आपण. तिकडे कोणत्या मुलांना पाहिजे लिहिलं होतं, इथं कोणत्या मुलांना नवीन पेन नाही पाहिजे. बघा, निगेटिव्ह मध्ये आता तो रूल अप्लिकेबल नाही, म्हणून इथं त्याची गरज पडणार नाही आपल्याला त्या रूलची. पाहिजे नाही, पाहिजेत ना. तरी म्हणलं एवढं लवकर शब्द कसा संपला माझा. ओके. पण आणखीन काय बनवू शकतो का एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन? मुलांना काय नाही पाहिजे? आज थोडीच असते. याला अनुसरून असेल का मग मुलांना काय नाही पाहिजे? थोडीच असते. हा निरर्थक झाला. सार्थक सांगा. मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगायचा. असं हवेत काही सांगायचं नाही, तो थोडा निरर्थक होईल ना, मिसमॅच होईल. सुटेबल सांगा. बोला. केव्हा नाही पाहिजे? आता जबरदस्ती व्हायला लागले. मला असं वाटतं हे 2 सुटेबल आहेत. ना, बाकी तुम्हाला काय लिहायचं लिहा, मिनिंगलेस लिहू नका. बरं, मुलांना नवीन पेन का नाही पाहिजेत. नेमाप्रमाणे आपलं काय ठरल्याप्रमाणे WH शब्द अगोदर का शोधायचा. नंतर काय करायचं सांगा रे. WH क्वेश्चन सांगा ग्रुप नंबर 2. वायच्या नंतर काय करायचं, बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर, असं ठेवायचा, आणि तो क्वेश्चन रिपीट करायचा. बोला. वाय do students स्टुडंट्स नॉट वॉन्ट. बोला रे श्रेयश आणि श्रेया.
न्यू पेन्स. और निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी दोन प्रकारे. परत वाय लिहायचा, वाय नंतर दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. वाय डोंट बोला रे. डोंट न्यू पेन्स. स्टुडंट्स बरोबर. स्टुडंट्स वॉन्ट न्यू पेन. ओके. आता याच्यानंतर मग पुढचा WH क्वेश्चन बनवू. WH शब्द काय आहे या क्वेश्चन मध्ये? कोणत्या मुलांना? कोणती मुले आहे, कोणती मुले. ना हे बाय डिफॉल्ट अर्थात समाविष्ट आहे. बरोबर. मग कोणती मुले म्हणजे काय? तिकडे आपण लिहिलंच ना अगोदर. विच स्टुडंट. बरोबर. त्याच्यानंतर काय ठरलं होतं आपलं? बोट कुठे ठेवायचं? वर्बल क्वेश्चन वर. आणि ते लिहायचं. डू बोला. Do डू नॉट वॉन्ट न्यू पेन. बघा आपलं काय ठरलं होतं? पॉझिटिव्ह मध्ये WH क्वेश्चन बनव, सॉरी सब्जेक्ट हा WH शब्दात गेल्यास WH क्वेश्चन बनवताना डू डज डीड वापरायचं नाही. तात्पर्य इथं काय डू चा रूल आहे. डू वापरायचं नाही. मात्र इथं नॉट हे डू आणि वॉन्टच्या मध्ये आल्यामुळे यांची भांडणं लागू देत नाही. म्हणून तो रूल निगेटिव्ह सेंटेन्स साठी ऍप्लिकेबल नाही. समजतंय का? फोर्थच्या मुलांना ऑनलाईन वाले सांगा. येस और नो? समजतंय का? अरे बोला ना रे वरची मुलं. तर दुसऱ्या प्रकारे. ओके मला सांगा. ग्रुप नंबर 2 समजतंय का? येस और नो? सगळ्याच्या वतीने बोला. बर चला दुसऱ्या प्रकारे WH क्वेश्चन सांगा मला. दुसऱ्या प्रकारे WH क्वेश्चन सांगा. विच स्टुडंट न्यू आणि बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. हा बरोबर आहे. डोंट वॉन्ट. व्हेरी गुड. न्यू पेन्स. न्यू पेन. व्हेरी नाईस. अशा रीतीनं हा एक सेट तयार झाला. बघा यातला आपण 2 नंबर पर्यंत कालच दिलं होतं. आज फक्त एक सेंटेन्स, एक प्रकारचं सेंटेन्स ऍड केलंय. ते आहे WH क्वेश्चन. बरोबर. आणि ते पण खऱ्या अर्थानं नवीन आहे म्हणता येत नाही. कारण ऑलरेडी आपण गोइंग टू मध्ये शिकलो होतो. WH शब्द प्लस वर्बल क्वेश्चन हा WH क्वेश्चन बनवतो. बरोबर. तोच नेम आपण इथं वापरलेला आहे. समजतंय का? समजतंय का? आता आणखीन एक सेट तुम्ही बनवायचा स्वतः. ते लिहून घ्या व्यवस्थित. आणखीन एक सेट तुम्ही बनवायचा. सोपं वाक्य तुम्ही लिहा. गावातील लोकांना पिण्याचे पाणी पाहिजे. गावातील लोक म्हणजे काय? विलेजर्स. गावातील लोक म्हणजे काय? विलेजर्स. गावातील लोकांना पिण्याचं पाणी पाहिजे. पहिलं वाक्य काय येईल? विलेजर्स वॉन्ट ड्रिंकिंग वॉटर. पहिलं वाक्य येईल विलेजर्स वॉन्ट ड्रिंकिंग वॉटर. हे लिहून झाल्यानंतर तुम्ही स्वतः या मी सांगितलेल्या वाक्याचा सेट बनवायचा. झालं की मला सांगायचं. आणि अडचण आली की मला विचारायचं. अडचण आल्यास मला विचारू शकता. मी इथंच आहे. सम ऑफ यू तुमचा काही वेगळा WH क्वेश्चन आला असेल तर यू मे टेक माय हेल्प. किंवा सर मी हे लिहिलं बरोबर आलंय का नाही. सो यू कॅन क्रॉस चेक इट विथ मी. आय विल ट्राय टू टेल यू वेदर दॅट इज करेक्ट ऑर नॉट. ठीक आहे. सो डज एनीबडी हॅव एनी डाऊट की सर हे माझं बरोबर आहे का? असेल तर यू मे आस्क मी. पिंगळे मॅडम लेफ्ट झाल्या. खिचडी शिजली वाटतं. आले परत. भूक लागली का? आहे कोणाला काय डाऊट?
So you may take my help to check whether that is correct or not. बोला 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 कौन आस्क मी कोणतरी काहीतरी बोलत होतं झालं सगळ्यांचं झालंय का झालं असेल तर इट्स टाइम टू नो होमवर्क चला ऑलरेडी मी होमवर्क लिहिलेला आहे काय लिहिलंय रिपीट वन सेल्फ श्रद्धा मॅडम किंवा त्यांचे सहकारी सांगा सेल्फ किती सांगायचे सेट्स आता हे दोन्ही सेट्स एक वेळेस रिपीट करायचे आणि अशा प्रकारे किती सांगू श्रद्धा मॅडम 2 sets. एक्सलंट माझ्या डोक्यात तेच होतं 2 सेट्स सेल्फ ओके कवाळे सर आणि सहकारी टीम रिपीट वन सेल्फ किती सर 3 sets, sir. अरे वा 3 सेट चालेल 3 सेट मुलांना त्यांचेच नोटबुक घ्या आणि त्याच नोटबुक मधून हेच क्वेश्चन्स विचारा हेच सेंटेन्सेस विचारा दॅट विल गिव्ह यू व्हेरी नाईस रिझल्ट इन देम व्हेरी नाईस इम्प्रुव्हमेंट्स इन देम ऑल राईट सो फोटो पाठवतो ऑफकोर्स रेकॉर्डिंग देखील पाठवतो विथ दिस शॅल वी हॅव पॉज Yes, sir. Shall we have pause? Yes, sir. We have नाही we will have pause we will have pause we will have pause bye 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 Sir. thank you bye